चालू गेले. नमस्कार, जय किसान. आपण पाहतात वावर न्यूज. आज नगर परिषद कार्यालय परळी या ठिकाणी संबंध मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मराठा भवन व राजमाता जिजाऊ यांच्या बालशिवासाहेब पुतळा असावा अशा मागणीला धरून या ठिकाणी असंख्य प्रमाणामध्ये परळी तालुक्यातील सकल मराठा बांधव या ठिकाणी नगर परिषद कार्यालयाच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत. या ठिकाणी आपण बांधवांशी चर्चा करूयात. सुरेश साहेब, आपली आज या ठिकाणी प्रामुख्याने अशी कुठली मागणी आहे? गेले 2 वर्षापूर्वी या ठिकाणी सकल मराठा समाजाला या ठिकाणच्या शिवसाहेबांनी ज्यावेळेस प्रशासक होते त्यांनी आम्हाला दीनदयाल उपाध्याय गार्डनमध्ये मराठा समाजाला मराठा भवन या ठिकाणी मुलींसाठी अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय असं एक सभागृह या ठिकाणी आम्हाला दिलं होतं, म्हणजे आश्वासन दिलं होतं. आमदार धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते, त्यांनी हे आश्वासन दिलं होतं, शिवण दिलं होतं. परंतु अचानक असं काय झालं किंवा त्यावेळेस 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय म्हणले, परंतु तो निधी दिसला नाही. त्या ठिकाणी परत कुठलं तर दुसरं गार्डन उभा केलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाला नगर परिषदेनं NOC देऊन त्या ठिकाणी मराठा समाज जागा तिथली बळकावली. त्यानंतर आपल्याला जागा नसल्यामुळं गेले 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आमचे परळी शहरातले ग्रामीण भागातले सकल मराठा समाज बांधव घेऊन शिवसाहेबांना 2 महिन्यापूर्वी निवेदन दिले. त्यांना भेटून समक्ष चर्चा केली, परंतु त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही व आम्ही 1 मे दिवशी या ठिकाणी ही आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु आणखीन त्यांना आम्ही 8 दिवस वेळ दिला. त्यांनी पत्र दिलं होतं की आम्ही तुम्हाला जागेचं हे करत आहोत, परंतु त्यांनी अद्याप कुठली जागा दिली नाही. त्यामुळं या ठिकाणी मराठा समाज 20 किलोमीटर शहरात येतो. या ठिकाणी आमच्या मुलींना राहण्यासाठी कुठं किरायाने जागा मिळत नाही, त्यांची सुरक्षा होत नाही व मराठा समाज कुठं काय लग्न काय वधूवर सोहळे असला त्याच्यासाठी आम्हाला कुठंही एका ठिकाणी मराठा समाज येता येत नाही. त्यामुळं आमची अडचण असल्यामुळं लवकर देऊन नगरपालिकेनं सहकार्य करावे. या ठिकाणी जो आमदार साहेबांनी शब्द दिला होता त्या शब्दाची कुठेतरी पूर्तता व्हावी. जो फंडिंग आलेलं आहे त्या फंडिंगच्या माध्यमातून आमचं मराठा भवन उभं राहावं, या ठिकाणी याच मागणीला धरून संबंध बांधव या ठिकाणी बसले आहेत. याच मराठा समाजाच्या बांधवांना मार्गदर्शक असणारे शिवग्रामजी जाधव सर या ठिकाणी आहेत. आपण बोलूयात जाधव सरांशी. सर, आताच सुरेश साहेबांनी बोलून दाखवलं की आम्हाला जो शब्द होते त्या शब्दाची कुठेही अजून पूर्तता झालेली नाही, तर या बाबतीमध्ये आपण काय वक्तव्य कराल? अगदी बरोबर. वावर न्यूजचे प्रथम धन्यवाद देतो आपल्याला की आमच्या मराठा समाजाच्या लढ्याचं आपण चित्रीकरण प्रसारित करणार आहात. आपल्या माध्यमातून या ठिकाणच्या प्रशासकीय व्यवस्थेला आम्ही सांगू इच्छितो की मराठा भवनचा हा विषय जवळपास अनेक वर्षाचा आहे. 15 ते 20 वर्षापूर्वीपासूनची ही मागणी आहे आणि याच मागणीच्या अनुषंगानं 7 मे 2023 रोजी आत्ताच सुरवशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तत्कालीन पालकमंत्री महोदयांनी ती जागा देण्याचं कबूल केलं, जाहीर केलं आणि सर्व समाजाच्या समोर, प्रतिनिधींच्या सगळ्यांच्या समोर COला बोलून ती जागा हस्तांतरित करण्यासाठी सांगितली. आणि कालांतरानं मग का हस्तांतरित झाली माहीत नाही आणि अचानक तिकडे दुसरेच कोणीतरी म्हणजे BNC विभाग येतो आणि तो डेव्हलप करतो. हे कारण काय? आता ज्यावेळेस पुनश्च ही आपण मागणी रेटून धरली, आपल्याला म्हणजे हे आंदोलन करावं, त्यांच्या इथं रस्त्यावर बसावं हौस नाही, परंतु आम्ही त्यांच्या मागणी कधी मागणी त्यांनी मान्य करावी, आपल्या मागणीला त्यांनी प्रतिसाद द्यावा असा खूप वेळ दिला त्यांना. 2-3 वेळेस आंदोलनं आणखीन पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या शब्दावरती त्यांनी ठाम राहावं. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटतं की मराठा समाजासाठी त्यांना खऱ्या अर्थानं जागा द्यायचीच नाही आहे. का द्यायची नाही आहे, का त्याच्या पाठीमागं काय हेतू ते त्यांना लकलाप. परंतु आम्ही बाबासाहेबांच्या ज्या भारतीय घटना दिलेली बाबासाहेबांनी आपल्याला, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, तर त्या घटनेच्या अधीन राहून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे आणि शेवटक्षणापर्यंत जोपर्यंत मराठा भवनसाठी इथं जागा उपलब्ध करून येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा सगळ्यांचा निर्धार आमचा मराठा समाजाचा झालेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या परळी शहरामध्ये अनेक भूखंड, ओपन स्पेस, अनेक भूखंड आहेत. आज कुठल्याही भूखंडावरती तुम्ही जर गेलात तर तिथं कोणीतरी बोट ठेवतं, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. आणि कुठल्याच एकाही भूखंडावरती सामाजिक कार्य
किंवा समाजाला उपयुक्त असे नाहीत, मग तुम्हाला पर्सनल एका व्यक्तीला ते भूखंड देता येतात आणि एखाद्या सामाजिक चळवळीच्या नियोजनासाठी चांगल्या हेतूसाठी आम्ही मागतोय, आम्ही देणार तिथे काय, काही वेगळं करायचं नाहीये. त्या समाजातले जे पीडित आहेत, ज्या गरीब मुली आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही तिकडे वसतिगृह करणार आहे, त्यांच्यासाठी शिकवणी क्लासेस घेणार आहे. आमचे जे गोरगरिबांचे आमचे मुलं काही व्यवसाय करू इच्छितात, त्यांना व्यवसायाचं मार्गदर्शन आम्ही तिकडे देणार आहोत. उद्योग कसा केला पाहिजे, उद्योगातले बारकावे आम्ही तिकडे देणार आहोत. आज एखादं परळी शहरातलं कार्यालय जर लग्नासाठी करायचं तर 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपये तिची फीस आहे. म्हणून जर आमचं सभागृह तिथं झालं, आमचं मराठा भवन आम्हाला भेटलं, तर आम्हाला तिकडे आमचे लग्न सोहळे करता येतील. एकंदरीत आमचं तिकडे 4 पैसे वाचतील. सामूहिक विवाह सोहळ्यांना आम्हाला तिकडे महत्त्व देता येईल. या उद्देशासाठी आम्ही हे करतोय. म्हणून प्रशासनानं वेळीच दखल घ्यावी आणि आम्हाला तिथं जागा द्यावी, एवढीच माफक अपेक्षा. आपण पाहिलं या ठिकाणी घोषणा करूनही अद्यापही मराठा भवन परळी सारख्या ठिकाणी उभा राहिलेलं नाही आहे. फक्त घोषणा या ठिकाणी केली गेली आणि त्या घोषणेचा कुठंतरी सत्यतेमध्ये अजून हे झालेलं नाही आहे, कुठलं तरी पाऊल पडलेलं नाही. म्हणून या ठिकाणी सकल मराठा बांधव आजपासून बेमुदत या आंदोलनासाठी परळी नगर परिषद कार्यालयासमोर बसलेले आहेत. आपण पाहतात वावर न्यूज. धन्यवाद.